नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे राघव आता दरवाजा नॉक करत असतो आणि म्हणतो, "विशाल लवकर दरवाजा उघड. मला माहिती आहे तू आतमध्ये आहेस." तेव्हा काजल आणि विशाल दोघेही खूप जास्त घाबरतात. तेव्हा विशाल म्हणतो, "ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तीच गोष्ट आता होतीये." तेव्हा काजल म्हणते, "आता काय करायचं विशाल? मला खूप भीती वाटते." तेव्हा विशाल म्हणतो, "हे सगळं आहे ना तुझ्यामुळे होतंय, कळतंय का तुला? सांगितलं होतं इथे येऊ नकोस. तुझ्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे." ते राघवला आधीच आपल्यावरती संशय होता. तेव्हा काजल म्हणते, "हो, हे सगळं माझ्यामुळेच होतंय ना. मी तुझ्यावरती जीवापाड प्रेम केलं आणि तू म्हणतोयस की हे सगळं माझ्यामुळे होतंय. अगदी बरोबर आहे." तेव्हा विशाल म्हणतो, "तुलाच हवं होतं ना की माझं सिंधूबरोबर लग्न व्हायला नकोय म्हणून?" तर इथे राघव आता दरवाजा नॉक करत असतो. तेव्हा गौरी म्हणत असते, "हे सगळं काय चाललंय? तुम्ही माझ्या मुलावरती कुठलेही पुरावे नसताना कसे काय असे आरोप करू शकता? कशावरून माझा मुलगा आतमध्ये आहे?" तेव्हा राघव म्हणतो, "कारण मी त्या दोघांना स्वतःहून बोलताना ऐकले, म्हणून मी म्हणतोय की आतमध्ये विशालच आहे." तर इकडे आता गौरी म्हणत असते की माझा मुलगा असं काही करणार नाही, माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, "तुमचा जर पूर्ण विश्वास आहे तुमच्या मुलावरती, तर मग तुम्ही तुमच्या मुलाला बाहेर यायला सांगा ना. मी स्वतःच्या कानाने ऐकलंय, तो त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर आतमध्ये आहे आणि दोघं जण एकमेकांबरोबर बोलतसुद्धा होते. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलावले ते बघण्यासाठी." तेव्हा इथे काजल म्हणते की विशाल आता काय करायचं? त्याने जर आपल्याला बघितलं तर? तेव्हा विशाल म्हणतो, "थांब, मी काहीतरी प्रयत्न करतोय." तर इकडे मधू सिंधूला म्हणत असते, "मला सुद्धा तुझं तोंडसुद्धा बघायचं नाहीये. त्याच्यामुळे तू विशालबरोबर लग्न कर आणि एकदाची इथून निघून जा, कळलं तुला? आणि पुन्हा तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस. इथे पुन्हा तू कधीही यायचं नाही, कळलं ना?" आणि ती जात असताना तिथे अन्वी येते आणि म्हणत असते, "अगं मधुरा आणि मामी, तू आहे ना सीमाला लग्नासाठी फोर्स नाही करू शकत. तिला जर लग्न नसेल करायचं त्या विशालबरोबर तर ती नाही करणार ना." तेव्हा मधू म्हणत असते, "आली का सिंधूची पपेट?" तेव्हा ती म्हणते, "अन्वी, तू जे काही करतेस ना ते थांबव, नाहीतर मी मोठ्या काकूंना नाव सांगेन." तेव्हा अन्वी म्हणत असते, "आणि तू कोण आहेस? माझ्या आजीची पिया आहेस का माझं नाव सांगायला? आणि सांगितलंस ना तू रुक्मिणी आजीला नाव तरीसुद्धा चालेल. मी तिला घाबरत नाहीये. आणि आता तर काय राघव मामाला सुद्धा कळतंय तो विशाल सीमासाठी परफेक्ट नाहीये आणि तो आता जे काही करतोय ना ते योग्यच आहे." तेव्हा मधू म्हणते, "काय करतोय राघव?" तेव्हा सिंधू म्हणत असते, "अन्वी, राघव काय करतेत काही सांगशील का?" तेव्हा गौरी म्हणत असते, "तुम्ही माझ्या मुलावरती असे आरोप करू शकत नाही." तेव्हा राघव म्हणतो, "नाही, मी आरोप नाही करत आहे. मला माहिती आहे तो गुन्हा करतोय. तो एका वेळी 2-2 मुलींच्या आयुष्याशी खेळतोय." तेव्हा गौरी म्हणते, "तुम्ही माझ्या मुलावरती आरोप करताय, मला अजिबात पटत नाहीये. माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे, तो असं कधीच करणार नाही." तेव्हा रत्नाकर काका म्हणतात की राघव कधीही खोटं बोलत नाही आणि हा आमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आम्हाला बघावंच लागेल ना. जर विशाल आतमध्ये असेल तर तो मग बाहेर का येत नाहीये, कडी का कुणी उघडत नाहीये. तेव्हा इथे विशाल म्हणतो, "काजल, तू थांब, मला विचार करू दे. तुला इथून कसं बाहेर काढायचं आहे ते." तेव्हा गौरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, "हे दोघं आज माझी इज्जत काढल्याशिवाय काही राहणार नाही. त्यांना किती वेळा सांगितलेलं, काही करून इथे दोघं एकत्र थांबू नका." तर इथे रत्नाकर काका म्हणत असतात की "तू दरवाजा वाजव आणि बघ आतमध्ये कोण आहे ते." तेव्हा गौरी म्हणत असते, "हे काय चाललंय? मला असं वाटलं होतं की तुम्ही खूपच जास्त प्रतिष्ठित लोकं असतात आणि तुम्ही आमच्यावरती असे आरोप करताय. आमची सुद्धा ह्या समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, ती तुम्ही धुळीला मिळवायला निघालाय का? माझ्या मुलावरती कुठलेही पुरावे नसताना असे आरोप करू नका." तेव्हा ऋतुराज काका म्हणतात, "नाहीतर काय, मला नाही वाटत विशाल असं काही करेल." तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, "म्हणजे तुला काय म्हणायचं, राघव खोटं बोलतोय का? आपला राघव कधी खोटं बोलतो का?" तेव्हा राघव म्हणतो, "विशाल दरवाजा उघड, मला माहिती आहे तू आतमध्ये आहेस. मग आता दरवाजा का उघडत नाहीयेस तू?" तेव्हा काजल खूप घाबरते आणि म्हणते, "विशाल, आता काय करायचं आपण?" तेव्हा विशाल म्हणतो, "तू गप्प बस. तुझ्या अशा ह्या वागण्यामुळे ना ही परिस्थिती निर्माण झाली, कळतंय का तुला? आता तरी तू जरा शांत हो आणि मला काय करायचं आहे ना याचा जरा विचार करू दे." तेव्हा इथे विशाल विचार करत असतो. काजल घाबरलेली असते आणि गौरी इथे विशालची बाजू घेत असते, कारण का कुणाचंही त्याच्या चुकांकडे लक्ष जाऊ नये म्हणून ती त्याला पाठीशी घालत असते. तेव्हा राजश्री काकू म्हणतात, "मग हा विशाल दरवाजा का उघडत नाहीये? माझा राघव कधीही खोटं बोलत नाही." "गौरीताई, तुमचं जसं तुमच्या विशालवरती विश्वास आहे तसा माझा सुद्धा माझ्या राघववरती विश्वास आहे." तेव्हा सिंधू म्हणते की "अन्वी, राघव काय करते सांगशील का?" तेव्हा अन्वी म्हणत असते, "आता राघव मामाला सुद्धा माहिती आहे तो विशाल तुझ्यासाठी परफेक्ट नाही आहे आणि तो आता स्वतःहून हे लग्न मोडेल. सीमाचं लग्न त्याच्याबरोबर होणार नाही." तेव्हा मधू म्हणते, "मी पण बघते ना हे लग्न कसं होत नाही ते." तेव्हा अन्वी म्हणते, "हा बघ ना तू, तुझ्या बघण्याने काही होत नाही आहे, कळलं ना? आता सीमाचं लग्न त्या विशालबरोबर नाही होणार हे तर पक्का आहे." तेव्हा राजेश्री काकू म्हणत असतात, "गौरीताई, तुम्ही जरा शांत व्हा. तुम्ही हे बघा मनाला लावून घेऊ नका आणि जर तुमच्या मुलाची काही चुकी नाही आहे तर मग ती सगळ्यांसमोर येईल ना, तुम्ही का काळजी करताय?" तेव्हा
गौरी म्हणते, माझ्या मुलावरती तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय, मग मला तर काळजी वाटणारच ना. बरं ठीक आहे, माझा मुलगा जर चुकला असेल आणि जर तो मला समोर दिसला, त्याच्याबरोबर कुणी मुलगी दिसली तर मी त्याचा थोबाड फोडेन. पण जर तुमचा मुलगा चुकीचा असेल तर तुम्ही सगळ्यांसमोर त्याचं थोबाड फोडेल का हे सांगा मला. तेव्हा इथे ऋतुराज काका म्हणतात, मला नाही वाटत विशालने असं काहीतरी केलं असेल. तेव्हा आयुष म्हणत असतो, हे बघा मी या घरातला नाही आहे, पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, अन्विनी आणि मी त्या विशालला एका मुलीला हक करताना बघितलं होतं. तर इथे रेश्मा म्हणत असते, बिचारी सिंधू आधी राघव भाऊजींबरोबर असं तिचं लग्न मोडलं आणि आता विशालसुद्धा असाच निघाला. तेव्हा ऋतुराज काका म्हणत असतात, तिकडे वहिनी सिंधूसाठी पूजा करायला गेली आणि इकडे जर हे लग्न मोडलं तर वहिनी काही मला सोडणार नाही. मला आता खोटी तरी विशालची बाजू घ्यायलाच हवी आहे. तेव्हा इथे ऋतुराज काका म्हणतात, "ए आयुष गप्प बस तू. तू आमच्या घरातला आहेस का नाहीस ना? मग मध्ये-मध्ये बोलू नकोस. मोठी माणसं बोलतायत ना." तेव्हा राघव म्हणतो, "का त्याने बोलायचं नाही? तो खरं बोलतोय म्हणून का? अन्वी त्याच्याबरोबर होती. मी, अन्वी आणि आयुष आम्ही तिघंजणं त्या विशालच्या अगेन्स्ट प्रूफ शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि आता आम्हाला समजलंय की तो विशाल एका मुलीबरोबर, एका बाईबरोबर आतमध्ये आहे आणि आम्ही त्यांना आधीसुद्धा एकत्र बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचा कुणाचाही विश्वास बसत नाही माझ्या बोलण्यावरती, म्हणून मी तुम्हाला इथे गोळा केलंय ते दाखवण्यासाठी. पण तो दरवाजाच उघडत नाहीये." तेव्हा सिंधू म्हणत असते, "हे सगळं काय चाललंय?" तेव्हा गौरी म्हणत असते, "बघितलं, हा आहे ना माझ्या मुलावरती सरळ-सरळ आरोप करतोय." तेव्हा सिंधू म्हणते, "पण राघव कुणावरतीही आरोप करत नाही. त्यांना नक्कीच काहीतरी माहिती असेल." तेव्हा गौरी म्हणते, "बघा, माझी होणारी सून ही नवऱ्याची बाजू घेण्याच्या ऐवजी आपल्या पहिल्या नवऱ्याची बाजू घेते. काय बोलायचं तुम्हाला लोकांना? तुम्ही प्रतिष्ठित लोकं आहात ना, आणि माझ्या मुलावरती असे आरोप करताय हे मला अजिबात पटत नाहीये." तेव्हा राजश्री काकू म्हणतात, "गौरीताई तुम्ही शांत बसा. जर तसं काही नसेल ना तर ते सगळ्यांसमोर येईल. तुमच्या मुलाची जर काही चुकीच नाही आहे मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय?" तर इकडे आता राघव म्हणतो, "माझे पेशन्स आता संपलेत. आता मी हा दरवाजा तोडतोय." आणि तो दरवाजाला जोरात लाथ मारतो. दरवाजा उघडल्यानंतर सगळेजण बघतात तर इथे राघवच्या बेडवरती आता विशाल हा बेशुद्ध अवस्थेत झोपलेला असतो. तेव्हा गौरी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते. ते म्हणते, "विशाल काय झालं तुला? कोणीतरी पाणी तरी आणा." तेव्हा रेश्मा पाण्याचा ग्लास घेऊन येते. तेव्हा गौरी त्याच्या तोंडावरती पाणी मारते. तर आता हे विशालने केलेलं नाटक असतं. तर इथे विशाल म्हणतो, "कुठे आहे मी? मी इथे कसा आलो मला काहीच माहिती नाही आहे. मी फोनवरती बोलत आलो होतो, पण मला कळलंच नाही मी इथे कसा काय आलो." तेव्हा राघव त्याची गलफटी पकडतो आणि त्याला उठवतो आणि म्हणतो, "तुला माहिती नाही आहे तू इथे कसा आलायस? तुला चक्कर आली होती ना? मग तू कडी कशी काय लावून घेतलीस आतमधली? आतमधून कडी लावून तुला चक्कर आली होती का?" तेव्हा इथे आता विशालला काय बोलावं काही कळत नाही. तेव्हा त्याला आता आठवतं की त्याने कसं काजलला रूमच्या बाहेर काढलेलं असतं. खिडकीमधून तो तिला जायला सांगतो. खिडकी लावून घेतो आणि मग तो राघवच्या बेडवरती बेशुद्ध अवस्थेत पडण्याचं नाटक करतो. पण इथे आता विशालचा प्लॅन फसलेला असतो. कारण जर त्याला चक्कर आली होती, तो बेशुद्ध झाला होता, तर मग आतमधून कडी त्याने कशी काय लावली? हा प्रश्न आता उभा राहतो आणि राघव तोच विचारत असतो, की "मग कडी कशी काय लावून घेतलीस? कुठे आहे ती बाई? कुठे तिला सोडलंस ते सांग बरं आम्हाला." तेव्हा इथे गौरी म्हणत असते, "काय तुम्ही माणसं आहात? मी सांगितलं होतं ना, त्याच्याबरोबर कुठलीही बाई नाही आहे इथे." तेव्हा राजेश्री काकू म्हणतात, की "माझा मुलगासुद्धा खोटं बोलणार नाही. त्याने नक्कीच काहीतरी बघितलं असेल." तेव्हा विशाल म्हणत असतो, "नाही मी सांगितलं ना, इथे माझ्याबरोबर कुणीच नव्हतं. मी एकटाच होतो. बाई कुठून येणार?" तेव्हा इथे विशालची आई त्याची बाजू घेत असते. ती कुणाचंही ऐकायला तयार नसते. तेव्हा अन्वी म्हणत असते, की "राजश्री आजी मी सांगते ना, हा विशाल आहे ना दिसतोय तसा अजिबात नाही आहे. तो चांगलं बोलण्याचं नाटक करतोय. मी आणि आयुषने सुद्धा एका बाईला त्याला हग करताना बघितलं होतं. ते सुद्धा दोघे खूप क्लोज होते." तेव्हा आयुष म्हणतो, "अगदी बरोबर." तेव्हा इथे विशाल खोटं बोलत असतो. राघव म्हणतो, "मला असं वाटतंय ना, की विशालच्या आईला सुद्धा त्याचं सत्य माहिती आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे, की त्याचं एका बाईबरोबर अफेअर आहे. म्हणून ते त्याच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला पाठीशी घालतायत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना, की विशालचं कुणाबरोबर तरी अफेअर आहे. मग तुम्ही का सिंधूचं आयुष्य उद्ध्वस्त करताय? सिंधूबरोबर या विशालचं लग्न होणार नाही." असं राघव म्हणतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे विशाल म्हणत असतो, की "माझं सिंधूवरती प्रेम आहे आणि मला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे." तेव्हा विशाल आता खूपच जास्त बोलतो. तेव्हा राघवला राग येतो आणि तो लगेच विशालच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो, "तुझं लग्न कधीही सिंधूबरोबर होणार नाही, कळलं ना तुला?" तर इथे आता विशाल आणि राघवचा चांगलाच वाद निर्माण झालेला असतो आणि त्यामुळे घरच्या लोकांना खूप जास्त टेन्शन हे आलेलं असतं.